मित्रांनो, राहुल द्रविडचा कोच म्हणून कार्यकाळ संपत आला आहे, तेव्हा बीसीसीआयला त्याच्या जागी नवा हेड कोच नियुक्त करावा लागणार आहे। आता द्रविड नंतर टीम इंडियाचा हेड कोच कोण असणार ह्याबाबतची उत्सुकता प्रत्येक भारतीय क्रिकेट प्रेमीला आहे। ह्या पदाबाबत भारताचा माजी स्पिनर गोलंदाज हरभजन सिंगने भाष्य केलं आहे। हरभजन सिंगच्या मते जो कोणी संघाचा कोच बनेल त्याचे पहिले काम खेळाडूंमध्ये एकता निर्माण करणे असणार आहे। तसेच ह्या पदाबाबत तू स्वतः इंटरेस्टेड आहेस का असा प्रश्न त्याला विचारल्यावर तो म्हणाला, माझ्याकरिता सध्या माझी फॅमिलीच प्रायोरिटी आहे। मला वाटत नाही की ह्या पदावर असताना मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकणार। जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी स्वतःहून ह्या पदाबाबत बीसीसीआयकडे आग्रह करणार। सध्या गौतम गंभीर आणि आशिष नेहरा हे दोन नाव हेड कोच पदाकरिता सर्वात पुढे आहेत। दोघंही उत्कृष्ट खेळाडू आहेत, त्यांना क्रिकेटची चांगली जाण आहे। दोघांपैकी कुणालाही ह्या पदाकरिता निवडले तरी भारतीय क्रिकेटचे भलेच होणार आहे। मित्रांनो, तुमच्या मते राहुल द्रविड नंतर टीम इंडियाचा हेड कोच कोण असायला हवा कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच स्पोर्ट्स रिलेटेड कंटेंट्स मराठीत बघण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह।